आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी संतनगरी शेगाव येथे भाविकांचा जनसागर पाहायला मिळत आहे। प्रत्येक भक्त, प्रत्येक वारकरी जो पंढरपूरला विठुरायांच्या दर्शनाकरिता जाऊ शकत नाही, तो रविवारी विदर्भाच्या पंढरीत येऊन संतश्रेष्ठ गजानन महाराजाचे दर्शन घेऊन धन्य होतो आणि आनंद हसतमुखाने परत आपल्या गावी जातो। गावामध्ये भरपूर जागेवर या भाविकांच्या सोयीकरता भरपूर दानशूर व्यक्तींनी आषाढीच्या उपवासानिमित्त साबुदाण्याची उसळ भाविकांना वाटत आपली सुद्धा श्रद्धा या वारकऱ्यांसोबत महाराजांच्या प्रती दाखवत पुण्यनगरीत पुण्य कमवायचा आनंद त्यांच्याही चेहऱ्यावर दिसत होता। या संपूर्ण घडामोडीचा आढावा विदर्भ न्यूज प्रतिनिधीने घेतला असता पाहूया त्याची एक झलक। आणि आषाढी एकादशीला विदर्भाची पंढरी जी संतनगरी आहे तिला प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जात असते। आपण पाहू शकता येथे मंदिराच्या द्वारावर भाविकांचा एक मेळावासारखा पूर्ण गर्दी झालेली आहे। प्रत्येक भाविकाला महाराजांचं दर्शन घेण्याकरता जो वेळ लागत असतो तो वेळ लागूनच राहिलेला आहे। जवळजवळ 5 तासांचा वेळ लागून राहिलेला आहे। मंदिराची सुव्यवस्था, कोणत्याही भक्ताला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात आहे। तर पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज असून स्वतः ठाणेदार पायी फिरत आहेत की भाविकांना काही त्रास होता कामा नये। यावेळी फक्त एकच बदल असा जाणून दिसून राहिला की जी पालखी जी विठ्ठल रूपी महाराजांची मूर्ती भाविकांना गाव प्रदक्षिणा करता निघत असते ती दुपारी न निघता सायंकाळी 5 वाजेनंतर निघणार आहे, परंतु फक्त मंदिर परिसरामध्येच फिरणार असून या पालखीचा सुद्धा आनंद जो आहे तो भाविक घेतीलच। कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।